मला एक बाई भेटली आणि म्हणत होती, बाई तुझ्या रील तर लयच चांगल्याच असतात आणि तू तर लयच चांगली दिसतं त्याच्यात. म्हणलं हो मग. म्हणे मग हे जे तू मेकअप करतं तर त्याला तुझी अख्खा दिवस चालला जात अशी. म्हटलं नाही, अख्खा दिवस कशाचा. म्हणे मग बाई ते साडी घाला, ते पावडर लावा, ते लिपस्टिक लावा, ते हे असं करा, ते तसं करा, मग त्याच्यात दिवस नसेल. म्हणलं नाही, एका 5 मिनटात तर सगळं होते म्हटलं. तर म्हणे कसं काय. म्हणलं अहो म्हटलं तू माझ्या घरी ये उद्या, बघ तुला करून दाखवते मी रील कशी असते तर. आणि तुला वाटत असेल की हे अख्खा दिवस रील काढते आणि मग घरातलं काम कोण करते. हो तसं नाही. आता सगळे जातात घरातले, सगळं काम आवरून घेते पहिले आणि मग दुपारचं कोण असते का घरी. बाई मला तर झोपे झाले, कंटाळा येते. झोपलं ना तर मला लय पित्त होते, म्हणून मी झोपतच नाही. मग आता दिवसभर काय करायचं. कधी पुस्तक वाचते, कधी काही लिहिते आठवलं ते, आणि मनात आलं तर रील काढते. पण मग रील काढलं नाही ना माझे दिवस एकदम आनंदात जाते. काय ते गाणे, एक गाणी असतात, असं वाटते की एकच दिवशी सगळ्या रील करून टाका. मग असा माझा दिवस चालला जाते. आणि पहिले मी घरी एकटी राहायची. बाई माझं हे डोकं दुख, माझं हे दुख, माझं ते दुख, नुसतं टेन्शन असायचं. पण आता ते टेन्शन गेलं अजिबात माझं डोकं दुखत नाही ना, माझं काही दुखत नाही. मग रोज एकच का, आज कोणती रील करायची, म्हणजे माझं डोकं फक्त त्याच्यातच. बाहेरच्या वेळेत तर गोष्टीकडे माझं लक्षच नाही जात. आणि दुसऱ्या इकडे जाऊन बसल्यापेक्षा, कुटारपण केल्यापेक्षा बरं नाही का घरातल्या घरात रील काढलेलं. मग मी तर म्हणते की सगळ्या दुःखावर, सगळ्या आजारावर हा रील म्हणजे एक रामबाण उपाय आहे. तो तर सगळ्यांनी केलाच पाहिजे. पण ज्याची आवड, कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत, कोणी शिव्या घालतात, कोणी काय काय बोलतात, असे डोकं म्हणजे त्यांचं डोकं इतकं लढवतात ना की काय विचार नका. आणि कमेंट अशा करतात ना की बस. अरे बाबांनो, ज्या स्त्रिया घरात असतात त्यांचं म्हणजे बाहेर सर्व्हिसला नसतात, मग घरातलं सगळं काम आवरून सगळ्याचं जेवढा त्यांना वेळ भेटते ना तेवढ्या वेळात त्या रील काढतात. आणि त्यांचं म्हणजे की एक आनंद असतो ना की त्या आनंदात त्या खुश असतात, तेवढ्या तर खुश असतात. मग ते खुशी पण काही लोकांना तर पाहायलाच जात नाही बाई, काय सांगू. बघतात पण असे लोक तर आहेत ना जे बोलणारे आहेत ना, तर ते असे मी म्हणते असे पहिला नंबर असतात त्यांचा पाहायला, की कधी रील टाकतो कधी मी पाहतो, असं त्यांचं असते की नाही. आणि कमेंट अशा करतात. मी काय म्हणते की घरात आपल्या आई असतात, बहिणी असतात, मुली असतात, त्यांच्या इकडे बघावं आणि मग महिलांना कमेंट करावी. मी म्हणते आहे की नाही. कमेंट करायच्या आधी असं 1000 वेळा सोचलं पाहिजे की अरे आपण काय कमेंट करतो आणि कशासाठी कमेंट करतो. काही लेणं देणंच नसते ना. मी माझी रील टाकते, तुला नशील पाहायचं तर नको पाहू. आणि जर पाहायचीच असेल तर चांगली दृष्टी ठेवून बघू, आहे की नाही. जे दृष्टी चांगली ठेवणार, त्या जशी तुम्ही दृष्टी ठेवणार तसंच तुम्हाला दिसणार. मग त्याच्यासाठी कधी पण रील बघताना, स्त्रियांची रील बघताना, आई, बहीण, मुलगी किंवा असं की एक स्त्री जी आपल्या घराचा उद्धार करते, ती आहे म्हणून घर पण आहे. तर अशा स्त्रियांचा आदर करा, त्यांना सपोर्ट करा, त्यांना आनंदाने प्रोत्साहन करा. कारण तुमची एक कमेंट तिला आनंद पण देऊ शकते आणि तिचं मन उद्ध्वस्तही करू शकते. तर त्यासाठी तुम्ही विचारपूर्वक कमेंट करा. नाही केली तरी चालेल, नुसतं बघितलं तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणतो अरे भावा, असं समजायचं की आपली बहीण आहे आनंदात जगून आली, आनंद तिचा शोधते तर शोधू द्यायचं ना. मग आपण कशाला त्याच्यात मिठाचा खडा टाकायचा, आहे की नाही. मग आता अशा छान रील बघा, छान गोष्टी पाहाव्या. आणि जर वाटलं तर कमेंट करायची, पण घाणेरडी कमेंट करायची नाही. कारण असे वृत्तीचे लोक पण आहेत की त्यांना सहन होत नाही चांगलं, होते की नाही. मग अशापासून तुम्ही बघू नका, तुम्ही कमेंटही करू नका. जर असं काही केलं तर तुम्हाला ब्लॉक केलं जाईल.
आणि तुमचा म्हणजे तुमचं इतकं अपमानास्पद तुमचं फेसबुकवर तुमचा फोटो आणि तुमची कमेंट दाखवण्यात येईल. मग ते इज्जत सगळ्या चरोट्यावर आणल्यापेक्षा तुम्ही चांगली कमेंट करा, नाही केली तरी चालेल. तर आणि तुम्ही जगा आणि आम्हाला पण आनंदात जगू द्या. खरं आहे की नाही? खरं बोलली का खोटं बोलली ते तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद. तुमची बहीण.